हाय फ्रेंड्स, वेलकम टू RDX रामदास एक्सप्लोरिंग। तर आता मी आलो आहे साताऱ्यामध्ये आणि ही पहा माझी गाडी। आता ही मी मार्केटमध्ये इथेच पार्क करून पुढे निघालो आहे माझ्या मित्राच्या स्कूटरवर। तर हे आहे राजवाडा, त्याला राजवाडा म्हणतात या एरियाला। तर आम्ही चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांच्या राजवाड्यावर। तर बघू आता त्यांचे दर्शन होतात की नाही। आणि हे पहा उजवीकडे जे आहे सुपनेकर अल्पहार, अतिशय उत्तम ब्रेकफास्ट भेटतो इकडे। आमचा आता जस्ट झाला आहे आणि आता आम्ही पोचलो आहे समोर आपल्या राजवाड्याकडे। तर हे आहे जल मंदिर, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजवाड्याला जल मंदिर असे म्हणतात। काही लोक सकाळपासून त्यांची दर्शनासाठी वाट बघत आहेत। तर बघू आता आज त्यांचे दर्शन होतात की नाही। गाड्या सुद्धा त्यांच्या लागल्या आहेत, सिक्युरिटी आहे। त्यांना कार आणि बाईकची खूप आवड आहे। ही पहा त्यांची एक लक्झरियस XUV कार। त्यांच्या प्रत्येक गाड्यांचे नंबर आहे 007। तर आता आज संडे आहे, तर आज साहेबांना भेटू नाही शकलो। तर नेक्स्ट टाईम आम्ही भेटायला नक्की येऊ उदयनराजे साहेबांना भेटायला। तर चला। तर मित्रांनो, आता आपण मार्केटमधून निघालो आहे थेट गडावर जायला। अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा जिल्ह्यातील सातारा गावातील एक किल्ला आहे। अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते। सातारा ते राजवाडा अशी बस सेवा दर 10 ते 15 मिनिटाला उपलब्ध आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे। तुम्ही तुमच्या कार आणि बाईकने सुद्धा पोहोचू शकता। कोणत्याही मार्गाने गड गाठण्यास साधारण 1 तास लागतो। गडावर पहाटे चढून जाणे प्रकृतीच्या दृष्टीने चांगले आहे। खूप लोक सकाळी मॉर्निंग वॉकला इथे येतात। आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। मॉर्निंग फ्रेंड्स, तर आता मी आलो आहे साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा गडावर चाललो आहे। तर माझा मित्र संजय तो मला घेऊन आला आहे इथे। तर तुम्ही बघा व्ह्यू किती सुंदर आहे, पूर्ण सातारा शहर दिसतंय। आता सकाळचे 10:30 वाजले आहेत। आता संजय मला घेऊन आला आहे। संजयचं गाव संजय साताऱ्याचंच आहे। तो पण माझ्यासारखा ग्राफिक डिझायनर आहे आणि रिलायन्सला काम करतो आहे। तर आता सध्या लॉकडाऊनमुळे तो साताऱ्यामध्येच आहे, आपल्या घरी गावाला। तर आता चला आम्ही अजून वर चाललो आहे। वर जाऊन तुम्हाला तिथून व्ह्यू दाखवतो। तर प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे। अजिंक्यताऱ्याची उंची साधारणतः 4400 फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार 600 मीटर आहे। आता तुमच्या समोर किल्ल्याचे प्रमुख द्वार आहे। साताराचा हा किल्ला म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी। पहिला राजगड, मग रायगड, त्यानंतर जिंजी आणि चौथा अजिंक्यतारा। साताऱ्याचा किल्ला हा शिलार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इसवी सन 1890 मध्ये बांधला। पुढे हा किल्ला बहमानी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशाहकडे गेला। इसवी सन 1580 मध्ये पहिल्या आदिलशाहची पत्नी चांदबिबी येथे कैदीत होती। आमची गाडी इकडे लागली आहे, तुम्ही बघू शकता। अर्धा घाट अर्धा डोंगर आम्ही चढत आलो आहे आणि अर्ध्या गाडीने। तर थोडा रस्ता घाटावर वरती गडावर येताना थोडा खराब आहे, आता रिपेअरिंग करतील।
हां हा जाणार कासला रोड. तिकडे कास पठार आहे त्या डोंगराच्या पलीकडे. तर तिकडचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला आपल्या हाती घेतला. त्यानंतर त्यांनी अंगी जोर आल्याने 2 महिने येथे विश्रांती घेतली होती. आता आपण आलो आहे मंगळादेवी नवरात्र मंदिर किल्ले अजिंक्य तारा. तर या आतमध्ये बघूया. त्या काळामध्ये एवढे मजबूत काम करायचे, पायऱ्या भिंती तेवढ्या मजबूत होत्या. आणि आजकालचे लोक बघा कसे काम करतात ते बांधकाम. तिथे काय तळे पुढे इथं. हां तो जो मेसेज होता की गड किल्ल्यावर येऊन काही लोक पोरं पार्ट्या करतात, सिगरेट पितात, दारू पितात, तर हे करू नये आणि हे चालणार नाही. कारण शिवाजी महाराजांनी एवढी मेहनत करून जे गड किल्ले बनवलेत ते पार्ट्या आणि धमाल करायलासाठी नाही बनवलेत. तर असे जर करण्यास तुम्ही आढळले तर हे पोरं इकडचे तुम्हाला चोपतील आणि कोणी काही करू शकणार नाही. तर म्हणून सावधान राहा आणि नीट वागा. फायनली आम्ही गडाच्या टोकावर पोचलो आहे आणि इथे ते अजिंक्य नाव तारा लिहिलेलं आहे. तर संजय मला घेऊन आला इकडे. तर खूप सुंदर वाटतं आहे आणि एकदम मस्त फील येते. आणि शहर तर तुम्ही बघताय पूर्ण सातारा. बघा या इकडे बघा छानपैकी नाव लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले ते आपल्याला सांगलं पाहिजे, त्यांची आठवण त्यांना मेंटेन ठेवलं पाहिजे. आणि या मुद्द्यावर चांगला पिक्चरही बनला होता. कोणता रे तो? मी शिवाजीराजे भोसले. नाही तो नाही. अरे हा रे बघतोस काय मुजराकर. तर हा पिक्चरमध्ये पण तो टॉपिक घेतलेला होता या फिल्ममध्ये. तर सगळे गड किल्ले त्यांचे मेंटेन करून नीटनेटके केले पाहिजे, तीच त्यांची आठवण आहे आणि त्यांना श्रद्धांजली आहे आपल्याकडे. जंगलातली वाट, झाडातली वाट. तर हे आहे गडावर एक छोटंसं तळं, अति सुंदर. आणि या इथे पण आहे एक सुंदर तळ आहे. तर ये आहे आकाशवाणी सातारा. तर साताऱ्यातला FM चॅनल है ना. तिकडचा हा टॉवर आहे, ऑल इंडिया रेडिओ सातारा. ओम नमः शिवाय. महाराजांच्या काळातले शिड्या आणि भिंती अजून मजबूत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1682 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला व 21 एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकला व त्याचे नामकरण आझमतारा झाले. पुढे तारा राणींच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामांतर अजिंक्यतारा केले.
मात्र 1708 मध्ये शाहूंनी पेटवून किल्ला घेतला आणि स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना केली. तर ही आहे माहिती मित्रांनो. अजिंक्य तारा गड आपला झाला आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता बाय बाय. संजय बाय बोला. बाय.